कारण क्रोध मन मत्सर दंभ आणि अहंकार हे जे काही पंचभूत महाभूताशी संबंधित असलेले शब्दाधिक 5 विषय आणि त्यामध्ये सगळ्या विषयाचा पाठ करून जिथे निरामय आणि निरालंब शब्दामध्ये समावेश व्हायचा असतो तिथे माऊलीने त्या काळामध्ये हे चारही भावंड कोणत्या आपल्याला ज्ञानेश्वर माऊली म्हणजे निवृत्तीनाथ सोपान, निवृत्तीला ज्ञानदेव सोपान आणि मुसाई हे चारही भावंड कोणत्या म्हणजे चांगदेवाच्या भेटीला गेले. चांगदेवाच्या भेटीला गेले असताना चांगदेव महाराजांना 6-7 महिन्याची समाधी लागत होती. 6 महिन्यानंतर 6 महिन्यामध्ये जे काही कोणी वेगवेगळे प्रेत असायचे ते सगळे व्हायचे. अजून एखाद्या प्रेताचं नाव घेतलं तर मग तो प्रेत उठून उभा व्हायचा. त्या हिंदूमध्ये मग ह्या लोकांनी आजूबाजूच्या खेड्यापाड्याच्या लोकांनी प्रेता जमा करायचे. असं करताना एक दिवस ज्ञानेश्वर माऊली तिथे फिरत गेले चारही भावंड. त्याने म्हटलं काहून योग्य म्हणाले काहून तुम्ही याला जाण कोण का करत नाही. तर ते म्हणे ज्ञानेश्वर माऊली चांगदेव 6 महिन्याच्या समाधीमध्ये एखादा मेलेल्या प्रेताचं अचूक नाव घेऊन जर बोलले तर तो प्रेत उठून उभा होतो. मग 6 महिन्याने मेलेले जेवढे कोणी प्रेत असतील मग ते प्रेत सगळे जमा झाले तिथे. मग जमा झाल्यानंतर एक कुत्रे मरून पडलेलं होतं. ते कुत्र्याची हड्डी होती. मग इकडे प्रेत दोन्ही बाजूने जमा करायला लावलेत. दोन्ही बाजूने जमा करायला लावल्यानंतर यांची अशी दिंडी चालली आहे. एक केशव विप्र नावाचा ब्राह्मण होता. तो रात्रीला वारलेला आहे आणि वारलेल्यांचं त्यांची प्रेतयात्रा चाललेली आहे. उठून उभा झाला त्यावेळेस मग ते माऊली म्हणते की आता आपण घरी चला. म्हणे आता मी तुमच्या घरचा राहिलो नाही. म्हणून तिथून परत ते नेवाशाला निघाले. अशा करता नेवाशाला आल्यानंतर तिथे एका खांबावरती निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला म्हटलं की म्हणजे तू या गीतेवर भाष्य कर. त्या गीतेवर भाष्य करता श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी त्याचं वर्णन केलं आणि असं म्हटलेलं आहे की माऊलीने लिहिलेला हा ज्ञानेश्वरी ग्रंथ याचा बोध फार मोठा उत्स्फूर्त रूपाने प्रगट अवस्थेला आणि महत्वाचा आहे. म्हणून नामदेव महाराज तिथे त्यांचं वर्णन करायला आहे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी असं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्या काळामध्ये मोगल बादशाचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये असं त्या राज्याने म्हणजे त्या मुसलमानांनी म्हटलेलं आहे की म्हणे तुम्ही एक तर म्हणे तुम्ही हिंदू आहात. म्हणे हो म्हणे तुम्हाला एक तर मुसलमान व्हावं लागेल नाहीतर म्हणे मी हे गाय कापतो. ती गाय उभी कापली तिचे तुकडे केल्यानंतर तिथे समोर ठेवली. म्हणे बोल म्हणे किती वेळात किती दिवसात जिवंत करतं. तर म्हणे बा बोलता बोलता 5 दिवसामध्ये
5 दिवस तिथे खडा पहारा मुसलमान लोकांच्या त्या पोलीस लोकांचा झाला आणि त्या पायऱ्यावरती मग 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, म्हणजे 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, आता 5वा दिवस चालला. एकतर हे काय जिवंत झाली तर ठीक आहे, नाही तर तुझे 17 खांडोळे करील, नाहीतर मग मुस्लिम व्हावं लागेल. मग शेवटच्या क्षणामध्ये पांडुरंग आलेत. पांडुरंगाने ते कोणाला दिसले नाही, नामदेवरायाला दिसले. म्हणे तू या गाईला हात लाव. गाईला हात लावला तर त्या गायीचे तुकडे जुडले. ती गाय बागुल करायला लागली. म्हणे तिला उभं कर. उभं केलं. म्हणे दोन दे. दोन दिली तर त्याच्या दर नेहमीच्या पेक्षा जास्त दूध दिलं. मग त्याला असं वाटलं की बा, पांडुरंगाला वाटलं नामदेवराय म्हणते, देवा म्हणते मला 5 दिवस बंदिस्त टाकले. अरे नाम्या तूच तर म्हणे काही 5 दिवस, मी तर एका मिनिटात उभी केली असती. तू असं म्हटलं असतं तर मला 5 दिवस थांबावं लागले. मग त्या 5 दिवसाच्या नंतर मग ती गाय उभी झाली आणि तिथे ती दूध द्यायला लागली. तर हा जो उपक्रम आहे, त्या काळामध्ये हे संत महात्मे, हे बरेचसे असे काही प्रसंग आहे. स्थानिक राजे होते त्या काळात. त्या स्थानिक राज्यामध्ये एका राणे साहेबाला मुलीच होत होत्या. म्हणजे आता यावेळेने जर मुलगी झाली तर राणीचे ते 17 तुकडे करतो. योगायोगाने ती मुलगीच झाली. त्या दाईंनी म्हटलं का असं मुलाचे कपडे घाला, म्हणजे राणी साहेबाला कमीत कमी 21 वर्षाचं तरी, आणि त्या ज्योतिषाला सांगितलं का मूळ नक्षत्रावरती मुलगा जन्माला आलेला आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचं मुख पाहता येत नाही. राजेसाहेब म्हणे बा ठीक आहे. मग 21व्या वर्षानंतर मग आता त्या मुलं पाहायसाठी म्हणजे माझे मुलगा आहे तर मुली पाहायसाठी फिरायचं. आता 21 वर्षानंतर त्या मुलीला असं समजलं की आपल्यासाठी आता आपल्या आई साहेबाचा जीव जाते. तिनं काय केलं, घोड्यावर बसली आणि घोड्यावर बसल्यानंतर एका झाडाखाली शालू बांधला आणि आपल्याला फास देऊन आपलं आयुष्य संपवायचं आहे. इतक्यामध्ये यांची दिंडी निघाली. ती दिंडी निघाल्यानंतर गंमत काय झाली की ज्ञानेश्वर माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं त्या मुलीने. करे म्हणे बाळ तू का रडतोस? म्हणे महाराज मी बालिका आहे म्हणे, बाळ नाही म्हणे. अरे बाळ तू का रडतोस? नाही म्हणे महाराज मी बालिका आहे, बाळ नाही म्हणे. पुन्हा विचारलं बाळ तू का रडतोस? तर त्या स्त्रियेचं अंग बदललं आणि पुरुषाचं अंग निर्माण झालं राजो. आता ही गोष्ट ब्रह्मदेव सुद्धा ही गोष्ट जे करत असेल, पण ते जन्मता जे काय होत असेल ते होत असेल, पण असं बदलू शकत नाही. पण साधू संतांनी त्या काळामध्ये स्त्रियेचे पुरुषही झाले, अनंतजीवी जीविले, सर्व जीवनाचं जीवनपंथा दाखवलं. पण स्त्रियेचं पुरुष होणे ही गोष्ट ब्रह्मदेवही असं मुळात करू शकत नाही. हे माऊलीच्या कृपेने झालेलं आहे. मग त्यावेळेस मुलगी ते मुलगा झाला आणि मग त्यांचे राजे मुली पाहायसाठी फिरायला लागला. हा अधिकार ज्या साधू संतांनी केला, म्हणून असं म्हटलेलं आहे, तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. आणि त्या जड जीवाचा उद्धार म्हणजे साधू संत तुम्हीच करू शकता. त्या निमित्ताने तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे. आणि तुकोबरायांच्या वर्णनाच्या वेळेस सुद्धा संभाजी भटांनी असे ते अभंग
त्या पाण्यात टाकलेले आहे आणि ते पाण्यात टाकलेले अभंग लाह्या जशा चरतात तशा 14 दिवस तरले आणि प्रत्यक्ष पांडुरंगाने ते अभंग उचलून तुकोबारायाच्या हातात दिले. जागोजागी संत महात्म्याचा पूर्व छेड लोकांनी राजे महाराजांनी केला. मग एका ठिकाणी काय गंमत झाली, गोपाळ नावाचा मुलगा होता आणि वडील धार्मिक होते, माऊलीचे भक्त होते. माऊलीला म्हणे बा आमच्या जावयाकडे तुम्ही जाल, पण जावई असे होते की साधू संत हे काही बरोबर नसतात बा, म्हणून आपल्या राज्यामध्ये कुठलाही साधू आला नाही पाहिजे असं होतं. तर मग तिनं काय केलं, त्या मुलांना हिरकणी चारली आणि हिरकणी पाजल्यानंतर तो मुलगा वारल्यानंतर तो बेशुद्ध झाला. मग ती माऊली म्हणाली, अहो म्हणे एकुलता एक मुलगा आणि एवढ्या मोठ्या राजवैभवामध्ये मुलगा वारला आहे, आता काहीतरी उपाय करा, ते दिंडे आली आहे त्यांना बोलावा तरी. मग राजा साहेबांना वाटलं बा नाहीतरी मुलगा मेला आहे, आता दुसरा उपाय नाही, म्हणून महाराज आमच्या इथे चला म्हणून आले. मग त्या राणीसाहेबांनी म्हटलं तिला, मुक्ताबाईला, की मी अशी अघोर कर्तव्य केले की तुम्ही आले पाहिजे म्हणून. ठीक आहे म्हणजे त्यांच्यावरती कोरा कपडा झाकला. कोरा कपडा झाकल्यानंतर मग महाराजांचं आरती पूजा वगैरे काय झाली, पाय धुतलेलं पाणी त्यांच्यावरती शिंपलं. शिंपल्यानंतर जेवण्याची वेळ झाली. म्हणे तो आता खेळत असेल म्हणे, तुम्ही जेवून घ्या म्हणे बघ कसं का म्हणे मुलाला सोडून आपण कसं जेवायचं म्हणे. मग ती त्या दाराच्या समोर गेली, ए गोपाल, ए गोपाल ये जेवायला ये, ए गोपाल ये जेवायला ये, ए गोपाल. 3 वेळा म्हटल्याबरोबर तो मुलगा उठून उभा झाला आणि जेवायला बसला. हा जो अधिकार आहे, हा अधिकार आणि मुक्ताई ज्या होत्या त्यांचं म्हणजे तापीच्या आणि पूर्णाच्या मेढ्यावर स्नान करत असताना ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, त्यावेळेस मग हे 4ही भावंडे असे झाले. मग सासवडला सोपानदेव आणि एक दुसरे महात्मा होते, दोघांनी समाधी घेतली. आणि त्याच्या याच्यामध्ये मग आता मुक्ता तुझं कसं, मुक्ता काही बोलल्या नाहीत. तर मग त्या याच्यामध्ये हे दिंडी तिथे गेल्यानंतर खूप 2 वाजताच्या काळामध्ये असं आभाळ आलं, कडकडाट विजेचा आणि वारा धुवून सुटले. कोणी कोणाची दिशे नाही, बेचैन झाली, कोणीकडे घाबरत पळालेत. पळ काढल्यानंतर मग मुक्ताबाई त्या विजेच्या कडकड्यात कपडे नेसायसाठी आंघोळ करून आतमध्ये गेले असं भासलं आणि तिथे मुक्ताई गुप्त झाल्यात. मग जिथं गुप्त झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ वगैरे हे सगळे लोक पाहायसाठी लागले. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ असं वाटायला लागलं की म्हणे आता काय, त्यांचा शेवट असा की आता आपण त्या काशी क्षेत्रामध्ये तिथे आपण जातो की नाही जात. तर त्यांच्या त्या मुलांनी तिची घडी वगैरे केली, कसं तरी त्यांना तिथे नेलं, तिथं त्यांनी आपली समाधी दिली. असा 4ही भावंडाचा समन्वय ज्यामध्ये झालेला आहे आणि त्यांच्यामधली जे संजीवनी आहे
तर त्यांनी बरेचसे मेलेले प्रेतशी जिवंत करू शकलेले आहेत. हा अधिकार त्या महात्म्याने बऱ्याचशा ठिकाणी प्रसंग आले. काही विसोबा खेचर यांनी सांगितलंय. मग त्याला नामदेवाला गुरु झाले विसोबा खेचर, तर ते आवड्या नागनाथला पण जे तुला दिसेल त्याच्यावर तू त्याला गुरु कर असं पांडुरंगाने सांगितलं. मग तिथं आल्यानंतर तो जो खेचर म्हणजे तो श्रीमंत होता, त्याला रान्ने आणायचं होतं, ते रान्ने काही देऊ दिलं नाही. मग त्यानं पैसे मागेल, बा असं करेन तसं करेल. मग ते मांडे माऊलीच्या पाठीवर, माऊली म्हणे तिनं म्हणजे पाठीवर असं कर म्हणे तू, म्हणजे माझ्या पाठीवर आरक्त असे नयन झालेत, पाठीवरून ज्वाला चालायला लागल्यात. म्हणजे ज्यांच्यामध्ये माणूस जेव्हा सगळे जीवजंतू जे असतो त्याच्यामध्ये पंचमहाभूते सारखी असतात. आणि पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग त्यावेळेस माऊलीने आपल्या गुरुची प्रार्थना केली की आपल्याला प्रार्थना अशी केली, ही शरीराची माती मिळविण ती एक क्षिती, जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे, माझे स्वामी कौतिके स्पर्श जती जी उदके, तेथलयो करिनी के आपी आप, श्री गुरु ओवाळी जती का भवनी जी उजळी जती, ते या दीपाची दीप्ती ठेवीन तेज, चौरी हन बिंजना तेथलयो करीन प्राणा, मग अंगाचा ओळंगणा करीन तेथ, जियो जियो आकाशी श्री गुरु अस्ति परिवारेशी, आकाशलय आकाशी नेईन ते, परिजितू मेलान संडी निमिषू वायान धाडी, ऐशिनी गणावी या कोडी कल्पांची. तिथे माऊलीने आपल्या गुरुच्या सेवेमध्ये एकरूप व्हावं आणि कल्पकोटी आयुष्याचं समाधान आपल्या आयुष्यामध्ये पाहावं, त्यासाठी प्रार्थना केली. मग म्हणे माझ्या पृथ्वी तत्वामध्ये आपल्यामध्ये भूमी तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. माझ्या पृथ्वी तत्वाने माझ्या गुरुच्या सेवेसाठी माझ्या गुरुच्या पायाचे खालची माती होऊन राहावी. माझ्या गुरुनी माझी सेवा स्वीकारली, मी कल्पकोटी आयुष्याचं समाधान पाहू शकेल. आणि दुसरं म्हणजे जलतत्व आहे. माझ्या जलतत्वाने गुरुच्या स्नान जलाचं कार्य व्हावं, म्हणजे मी कृतकृत्य होईल. आणि तिसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे, दिव्याच्या ज्योतीने आणि कापराच्या ज्योतीने. दिव्यामध्ये दिव्याचं जोपर्यंत तेल असते तोपर्यंत ती ज्योत दीर्घकालपर्यंत टिकून राहते. पण कापराची ज्योत म्हणजे अशी असते की कापूर आहे तोपर्यंत असते. आणि कापरामध्ये एक गुण आहे, कापूर संपला की त्याची राखही पाठीमागे राहत नाही. मग त्यांनी असं म्हटलेलं आहे का दीपाची दीप्ती ठेवीन तेज, म्हणजे माझ्या तेज तत्वानी माझ्या गुरुची सेवा अखंडपणाने होण्यासाठी पंथीच्या आणि कापराच्या ज्योतीने त्याची ओवाळणी व्हावी, म्हणजे मी कृतकृत्य होईल. आणि पूर्वी काळामध्ये पंखे नव्हते, चौरी हन बिंजना तेथलोय करीन प्राणा,
मग अंगाचा ओढंगणा करीन तेथ चौरीच्या माध्यमाने जी हवा घातली जाईल तिथे माझ्या वायू तत्वाने कार्यरत व्हावं. आणि पाचवं म्हणजे असं चिद आकाश आहे, महद आकाश आहे, घट आकाश आहे. आणि या म्हणजे जे कुंभाराचं मडकं असतं त्याला जसं तोंड असेल तेवढं आकाश, त्याला आपण मठ आकाश असं म्हणतो. त्याला घट आकाश म्हणजे मनुष्य प्रत्येक आकारामध्ये आहे तेवढं त्याच्या डोक्यामध्ये जे असतो त्याला आकाश म्हटलं जात असतो. तर या आकाशामध्ये कुठेतरी मर्यादा आहे. 100 वर्षाचा आयुष्य मनुष्याचा असेल, साधू संतांनी वर्णन केलं, शेत गणले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालो तो पिडा रोगक्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. माणसाचं जीवन 100 वर्षाचं असेल तर अर्ध आयुष्य रात्र खाऊन टाकतो. आणि मग उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये मग काय परमार्थ करा. मग मनुष्य काय असते, कुठल्या तरी एका प्रेमाच्या पायी अधीन होत असते. अधीन झाल्यानंतर मूळ हे माया आहे. माये स्वरूप हे जे असतो, कोणती गोष्ट उभयतांमध्ये प्रेमाची असतं, माऊली म्हणते. आणि त्यांच्यामध्ये त्याला एखादा मुलगा झाला, मग दोघांचंही प्रेम त्या मुलांवर होत असतो. आणि दोघांचंही प्रेम त्या मुलांवर झालं तर कोणतंही काही साहित्य आणायचं असेल तर माणसाला पाठवलं तर माणूस स्वतः निर्णय घेत नसतो, बाईला घेऊन जावं लागतं. काही ठिकाणी स्वाभिमानी विचार असतात, पण काही ठिकाणी असे आहे की तू चल बुवा, तुझ्या हाताने तुला पसंत वाटेल ते घे, मी पैसे द्यायला तयार आहे. मग जेव्हा बाईच्या हाताने तो हसले बिनले ज्या मुलांवर आणले आहेत, मग ते बाई म्हणते वा मी कमी पैशामध्ये चांगला आणलाय. हो हो, तू चांगला आणलेला आहे. म्हणजे दोघांचाही व्यवहार दोघांमध्ये मोठा प्रेमाचा चालत राहतो. आणि उभयतांमध्ये हे प्रेम चालला, मग एखादा मनुष्य एखाद्या व्यसनामध्ये लीन झालेला असतो. व्यसनामध्ये लीन झाल्यानंतर मग दोघांची भांडणं होतात. मग त्याच्याकरता काय करावं. मग ह्या भांडणाच्या याच्यामध्ये बाई एक तर निर्णय घेतो, कुठे फासावर चढेल, कुठे आत्महत्या करेल, तर मग तो कुठेतरी अल्प आयुष्यामध्ये आपल्या जीवनाला संपवण्याचा प्रयत्न करतो. दोनही लोकांचे समाधान होणे ज्याथं असेल तर त्यांच्या समाधानामध्ये ते आयुष्य चालत राहतो. हा एक भाग निर्माण होत असतो. म्हणून माणूस एकदा कुठे एकाला कोणी एका ठिकाणी असं आहे, अहो बिडी प्यायल्याशिवाय संडासच होत नाही, तर त्या संडासामध्ये बिडी प्यायला लागतो, मग संडास होते म्हणतो. आता ह्या ज्या काही गोष्टी असते मनाला लावून घेतल्या आपण की आपल्याला ते कोणतंही व्यसन नसेल ते माणसाला संपवत असतो. आणि कोणतं व्यसनच नसेल त्याचा विषय दीर्घ काळपर्यंत चालत असतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्याची रचना आहे. आणि हा सगळाच ब्रह्मांड समन्वय आहे. हा जो काही चालत असेल तर हा ब्रह्मा विष्णू आणि महेश, ज्यामध्ये ब्रह्मा हा प्रजापालन करता आहे, भगवान विष्णू संरक्षण करता आहे, आणि शिवजी हे संहार शक्ती आहे. तिथे आजही काशीमध्ये प्रेत जाळण्यामध्ये असे पैसे द्यायला होतात. म्हणजे तिथे हरिश्चंद्र राजे होऊन गेले, सत्वधारी होते, आणि त्याच्यामध्ये तारामती आणि रोहिदास हे मुलगा एक, तर त्याच्यामध्ये विश्वामित्राने त्यांना स्वप्नात दान मागितलं होतं. तर त्यांनी राज्य देऊन टाकलं स्वप्नात, आणि लगेच सकाळी आला विश्वामित्र.
म्हणे तुम्ही दान दिलं आहे म्हणे, आता तुम्हाला या राज्यामध्ये तुमचा अधिकार नाही म्हणे आता. मग म्हणे पायातला जोडाही काढून टाकला, अनवाणी पायाने चालायला लागले. चालता चालता मध्ये धूर निर्माण केला. त्या धूर निर्माण करण्यामध्ये मुलगा एकीकडे, आई एकीकडे, आणि असे म्हणजे विभाजन झालं. आणि विभाजन झाल्यानंतर मग जुडल्यानंतर मग त्यांनी काय केलं होतं, विश्वामित्राने लोखंडाचं पिष्ट भक्षण करून म्हणजे 60,000 वर्ष काहीतरी त्यांनी तपश्चर्या केली असा प्रघात आहे. 60 वर्ष तर केली असेल, पण आता म्हणजे कठोर परीक्षा तपश्चर्या केली असली पाहिजे. मग त्याने काय केलंय, त्या मुलाला तिथे त्या डोमाजीच्या त्या घाटावर त्यांच्या पोटातल्या आतळ्या काढल्या आणि आईच्या गळ्यात टाकल्या. म्हणे लाव आली आहे म्हणे. तर सगळ्या लोकायले म्हणे शिले म्हणे आता तुम्ही आपापल्या घरामध्ये जा, नाही तर हे लाव तुमचे पोरायचे हे खाऊन टाकेल म्हणे. लोक घाबरायला लागलेत. लोक घाबरतात. मग म्हणे हे कोणाच्या हाताने मरेल, तर मग तो हरिश्चंद्र आहे त्यांच्या हाताने. मग हरिश्चंद्राने कुऱ्हाड घेतली, दिली त्याच्या हातात फरशा दिल्यानंतर मग माराव. इतक्यामध्ये भगवान श्री विष्णूजी प्रसन्न झालेत आणि मग त्यांचा तो फरशा झडला. आणि झडल्यानंतर जसं त्यांच्या काळामध्ये जसं जमदग्नी हे जे शिवाचं रूप होतं आणि ते रेणुका माता हे म्हणजे शिवशक्तीचं रूप होतं. आणि त्या याच्यामध्ये परशुराम हा त्यांचा चिरंजीव होता. आता अनुसूया मातेने तिचा मालक तसा दोन्ही डोळ्याने आंधळा होता, दिसत नव्हतं त्याला. तर म्हणजे अतिथी आले तर म्हणे याचं हे स्वागत कर. मग ते म्हणे वा मी असं नाही काही खाऊ शकत म्हणे, गारगोट्याचा भात करा म्हणे, मग आम्ही खाऊ, पण असं जेवणार नाही म्हणे आम्ही. निराग्रस्त होऊन तुम्ही खाऊ घातलं तर आम्ही खाऊ म्हणे. मग जमदग्नीने म्हटलं ठीक आहे म्हणे. पण जमदग्नी वेळेवर गरम होते. इकडे गंधर्वाचं ते तांडव चालू होता पाण्यामध्ये. तिथं 2 मिनिट थांबली. 2 मिनिट कशी काय थांबली बा, इतक्यामध्ये याला मारून टाक म्हणे. परशुराम म्हणे मला कसं मारायला लावता म्हणे माझ्या आईला. मी म्हणतो ना म्हणे. तरी परशु मारला. शिवोहम म्हणून आईचे 2 गर्द उफून फेकल्यानंतर मग दुसरे 2 भाऊ होते त्यालाही मारले. मग म्हणे मला म्हणे तुम्ही आता हे जे करायला माझे तर पातक लागू नये आणि माझी आई जिवंत झाली पाहिजे, माझे भाऊ जिवंत झाले पाहिजे. तर त्यांनी संजीवनी मंत्राने ते सगळे भाऊ जिवंत केले आणि आई जिवंत केली. अशा याच्यामध्ये त्या काळामध्ये योगी या दुर्लभतो, माऊली म्हणते योगी या दुर्लभतो मी देखिला साजनी, पाहता पाहता मनानं पुरे झाली. देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. अनंत रूपे अनंत वेश मी देखिला त्याशी, बाप रखमा देवी वरी खुणबा नदी कैशी. माऊली म्हणताय. मग त्याच्यामध्ये माऊलीने असा हरिपाठ काढला आहे. त्या हरिपाठामध्ये अजूनही आता किती वर्ष झाले तर हरिपाठाला माणूस काळ संपेल, 1000-500 वर्ष चालले झालेत, परंतु नाव हे उरत नसते.
म्हणून असं म्हटलेलं आहे साधू संतांनी, जपयोगात पर ध्यानम, ध्यानातर ज्ञानम प्रवर्तते, अपरोक्षानुभूतेर्थ ज्ञानम ध्यान योग विशिष्टे. आपण साधा जप करत बसलो तर देवाचं चिंतन घडतं, एकाग्रता येते, घरात शांती येते. म्हणून म्हणजे तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराजांनी, घडी घडी मनी तुझे नाम जपावे, चित्त स्थिर करून ठेवून या चरण पहावे. आपल्याला प्रत्येक एक झोपेपासून तर जागृतीपर्यंत 21,800 श्वास होतात. 21,800 श्वासामध्ये प्रत्येक श्वासामध्ये देवाचं चिंतन केलं पाहिजे असा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे जेवढा काही होत असेल तर तेवढं पुण्य आपल्या पाठीमागे राहतो, आपल्या जीवनाचं सांभाळ होतो. म्हणून साधू संतांनी म्हटलेलं, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली या आघात निवारावे. येणाऱ्या आघाताचं निवारण देवच करू शकतो, माणूस करू शकत नाही. आणि बहीण भाऊ हे असतो, हे चालतीचे सारे सारथी, दुःख येता होती पाठी, ऐशी हे जगरहाटी अनुभव येत असते. हे प्रलोभनाच्या पुढे काही चालत नाही. म्हणून प्रलोभन कुठेतरी थांबवायचा असतो, त्याला बाधित करायचा असतो आणि त्याच्यातून आपल्याला आपलं जीवनाचा उद्धार करायचा असतो. म्हणून आपल्या जीवनाची नौका आपल्याला सांभाळायचं असेल तर जगात कोणी कोणाला सांभाळू शकत नाही. म्हणून ईश्वराशिवाय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरु महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण ह्यात जरी बोलत असेल पण हे गुप्त रूपाने आपल्या जवळ असतात आणि ते तुमच्या शब्दातला ते प्राधान्य देऊन आपल्या जीवनाचा उद्धार करीत असतात. म्हणून मायबाप हो, आपण चिंतनशील व्हा, आपले जीवन सुखी घालवा आणि आपल्या परोपकार कुटुंबामध्ये. पूर्वी काळामध्ये हे एवढे आता 5 पांडव होते, तर ज्यावेळेस तिकडे त्या दुर्योधनाने लाखाचा महाल बांधला, याचं नाव म्हणजे मामा शकुनीने आपला कटकारस्थान रचून 5 पांडव खतम झाले पाहिजे बा. भगवान श्रीकृष्ण त्याचा सांभाळ करत होते. तर त्यांच्यामुळे मग तिथे एक आपसात भांडणं झाले त्याचे. मग ते धर्मराज आणि भीम उठले, म्हणे तुम्ही त्या माणसाला का मारलं? तर म्हणे बा, म्हणे ते असं म्हणजे माझे शत्रू होते. तर म्हणे इथे तुमचा कारस्थान आहे म्हणे, या कारस्थानामध्ये असं आहे म्हणे का तुम्हाला मारायसाठी यांनी कट केलेला आहे म्हणे. म्हणून मग त्यांनी भुयारी रस्ता केला. भुयारी रस्त्यापासून हे म्हणजे माझी आपले 5 पांडव आणि यांची त्या माता ते बाहेर पडलेत. बाहेर पडल्यानंतर पांचाळेश्वर याच्यामध्ये जाऊन आपले हे करायला लागलेत, माधुगिरी मागायला लागलेत. तिथले लोक असे होते किंवा कोणी माधुगिरीवाला आला तर त्याला काहीतरी खायला देतात. आपल्या इकडे माधुगिरी मागायला आला तर घट्टा तट्टा दिसतं आणि फुकट मागतं, काम करायला काय झालं तुले, पण आपण देऊ शकत नाही, तिकडले लोक देतात. तर तिकडे पांचाळेश्वर नगरीमध्ये त्यांनी हा म्हणजे घरोघरी भीक मागून त्यांनी आपला हे केला. मग द्रौपदीच्या त्या स्वयंवरामध्ये हे आलेत. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये आल्यानंतर काय झालं, मग तिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी आलेत. आणि तिथे आल्यानंतर मग तिथे स्वयंवरामध्ये ते एक शिवधनुष्य होता, तो जो उचलेल बा, आणि ती मासोळी होती ते फिरते, याच्यावर जो हे बाण चढवेल तर त्याला म्हणजे द्रौपदी वर देईल करेल असा पण होता. मग तिथे बरेचसे गेले आपले धृतराष्ट्रांचे चिरंजीव म्हणजे दुर्योधन, दुःशासन
हे सगळे गेले, तर यांच्याकडून काही ते जमलं नाही. मग त्या भीम आपल्या अर्जुनाने मग तो बाण उचलला आणि बरोबर त्या मासोळीच्या त्या डोळ्याला लावून ते जय जयकार झाला. मग मग त्या द्रौपदीने मग त्यांचं हे झालं, शुभविवाह झाला. शुभविवाह झाल्यानंतर मग त्यांना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की बाबा हा पांचाळेश्वर जो राजा होता त्याला सांगितलं की त्यांनी सांगितलं बा कोणाला मुलगी गेली काय झाली मला कळत नाही. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आदि अंतीमध्ये माझी शक्ती आहे म्हणे, तो अर्जुन आहे म्हणे, तो माझा सखा आहे म्हणे त्यांना ती तुमची मुलगी गेलेली आहे, त्याला हे करायचं म्हणजे विचार करण्यासारखं दुसरं काही नाही म्हणे. असं पूर्वी काळापासून भगवान श्रीकृष्ण, आता द्वापार युगातली गोष्ट आहे, परंतु आजही आपण त्यांचं चिंतन केलं तर त्यांची ती शक्ती त्रिकाला बाधित आहे. ती सुप्त रूपाने प्रत्येकाचं संरक्षण करतो आणि आपल्या सर्वस्व जीवनाचं संरक्षण हो आणि आपल्या सर्व जीवनाचा आधारस्तंभ ईश्वर आहे असं समजून आपण सर्वांनी देवांची प्रार्थना करावी आणि आपल्या जीवनाचं साफल्य आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सार्थ करून घ्यावं. आता जास्त बोलायला आला, आता बोलण्यापेक्षा कुठेतरी आता थांबवणं महत्वाचं आहे. पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि आजच्या कार्यक्रमामध्ये योगायोगाने कुंजीबिहारी महाराज आलेत. कुंजीबिहारी महाराजांच्या शब्दामध्ये ते एक आहे ज्याला अस्थिभाती प्रिय म्हणतात. म्हणजे जे बोलतात तर लोक तिथं मंत्रमुग्ध होतो. आणि एवढंच नाही, जेवढे वेळ त्यांचं ते रामायण चालतो, भागवत चालतो, तेवढे वेळेस म्हणजे लोक बसूनच राहतो, उठू देत नाही. हा अधिकार पांडुरंगाने त्यांना त्यांच्या पाठीमागे आज आशीर्वाद मिळालेला आहे. तर या सर्वांचं जीवनाचं साफल्य हो आणि आपल्या सर्व जीवनाचं सुख समृद्धीपणाने आपलं जीवन हो. त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला संजीवनी मंत्र म्हणतो, पण आता त्या काळात होतं तसं आता काही राहिलेलं नाही. आता या काळामध्ये असं आहे, आता जसं गायत्री मंत्र आहे, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा हे गायत्री मंत्र आहे. गायत्री माता जी रामचंद्र प्रभूच्या काळामध्ये जेव्हा रामचंद्र प्रभू त्या भगवान विष्णूच्या स्वरूपामध्ये लीन होत होते, त्यावेळेस प्रत्यक्ष त्या माता तिथे ब्रह्मदेव सुद्धा भगवान विष्णूच्या या स्वरूपात लीन करण्याकरता प्रगट झाले. शिवजी सुद्धा तिथे आलेत. म्हणजे हे सर्व एकमेकाला अनुसरून आहेत. म्हणून असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये पहिले गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव, गुरु महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता मी माझ्या विचाराला पूर्णविराम देतो आणि आपले आता पुढील कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आमचे जगताप साहेब यांनी सर्व काही खर्चाचा भार उचलला आहे आणि या कार्यक्रमाचे स्वरूप या आमच्या माता आणि आमचे जगताप साहेब या लोकांनी सांभाळलेला आहे. मी मात्र निष्काम झालेला आहे. माझ्या डोक्यावर टेन्शन उचलून घेतलेलं आहे. एवढं बोलू शकतो. विचाराला मी पूर्णविराम देतो. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव